दोन्ही टीम फास्ट करूया जरा, कारण कोण होईल टॉप फोरमध्ये दाखल. काल अ गटातून कडवे फेअरलेस, ब गटातून SCT माणाईनगर दाखल झालेत आणि आज या गटातून कोण टॉप फोरमध्ये दाखल होईल हे पाहणं मजेशीर असेल. चला प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. कॅप्टन 26 सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा आणि दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटचा कोहिनूर मिस्टर PTPL गणेश शिंदे. म्हणजे ही लढाई पाहण्याला मजा येईल. दोन मित्रांच्या दरम्यानची लढाई, मैत्रीपूर्ण सामना निश्चितच असेल. परंतु तुम्हाला टॉप फोरमध्ये दाखल व्हायचं असेल ना, तर आता मैत्री मैदानाच्या बाहेर तुम्हाला खेळ मैदानामध्ये गेल्यानंतर एखाद्या प्रतिस्पर्धीला साजेसा करावा लागेल. अमर वालेकर आमच्यासोबत जोडलेले आहेत. 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी, एक लिजेंडरी क्रिकेटर आहेत. चला टीम मंगलमूर्ती मराठवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा. कॉमेंट्री बॉक्समध्ये साई सुतार 12वा खेळाडू पाठवा प्लीज. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले गणेश शिंदे आणि त्यांच्या साथीला टीम मंगलमूर्ती मराठवाडी. बॅटिंग आहे तुमची, 12वा खेळाडू पाठवा. फिल्डिंगच्या वेळेला समजू शकतो. उपउपांत्यपूर्व फेरीची लढत सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन कॅप्टन 26 अतुल भालेकर सज्ज होत असताना या 3 षटकांची लढत आहे. 18 चेंडूंचा खेळ. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू ती पावलं चुकली जात आहे. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट गणेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा, एक वेगवान द्रुतगती गोलंदाज सौरभ शिंदे. गणेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिला चेंडू, मोठा फटका. हा पेटंट स्ट्रोक आहे गणेश शिंदे यांचा आणि ज्या दिशेला त्यांची टीम बसली आहे मंगलमूर्ती मराठवाडीची डगआउटमध्ये चेंडूला पाठवून दिलाय षटकार. ही खासियत आहे आणि यासाठी या दोन्ही खेळाडूंची लढाई, या दोन्ही खेळाडूंचा द्वंद्व प्रत्येकाला पाहायचं आहे. आता मात्र ओमसाई MTCवर देखील प्रेक्षकांची गर्दी होईल, कारण एका बाजूला मराठवाडी, एका बाजूला वन साईड जिव्हाळा, दोन मातबर संघ आहेत. अमर दादा, ही मॅच बघायला देखील मजा येईल. मॅच बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि सुरुवात मात्र धडाक्यात झाली. धूमधडाका चालू होईल का? मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक अतुल भालेकर. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे करत असताना ही संपूर्ण टीम वन साईड जिव्हाळ्याने आज खेळ वन साईड केलाय, कारण ज्या संघाच्या नावामध्ये वन साईड हा शब्द आहे. खेळ देखील तसाच करत असतात. परंतु ही महत्त्वाची मॅच टॉप 4मध्ये कोण होईल दाखल? विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. संस्कार मोहिते चेंडू खाली आणि इथे बिग फिश इन टू द बास्केट. गणेश शिंदे बॅक टू द डगआउट. एका जंगलामध्ये 2 सिंह कधीच नसतात. एक शेर असतो, एक सव्वा शेर असतो आणि इथे मात्र गणेश शिंदे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू. येस, आयोजन कमिटी पंचांना पाण्याची मागणी होते. वेलकम दादासाहेब जाधव, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शिवाजी जाधव बॉस यांचे बंधू, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व.
दादासाहेब जाधव आणि शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा असते. ती स्पर्धा देखील खूप मोठी आणि एक उल्लेखनीय असते. हलक्या हाताने बॅकवर्ड पॉईंटला फटका खेळलाय. अजित सुतार एक धाव प्राप्त होईल आणि सिंगलने मात्र अजित सुतार यांचं खातं उघडलं जाते. पाय क्रिकेटचा दरार असाच आहे की एक खेळाडू मोठा मातब्बर ज्यावेळेला तुम्ही बात करतो पूर्ण संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ही मॅच मजेशीर असेल आणि रंगतदार असेल. पहिल्या 4 चेंडूवर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अतुल भालेकर. आता मात्र डावखुरी हाताचे फलंदाज सौरभ शिंदे येथील स्ट्राईकवरती. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाईल बदल. क्षेत्ररक्षण डीपला स्क्वेअर लेग आहे संस्कार मोहिते आणि डीप मिडविकेटला तैनात केलाय अजय वरपे. ते देखील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत वन साईड जिव्हाळ्याचे. पहा क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारचा बदल केला जातोय. बॅकवर्ड पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिडविकेट वर्तुळाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 2 to go. बुंदाट टाकलाय टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला एक धाव प्राप्त केला. डायरेक्टचा प्रयत्न जरूर केला शतायू यांनी परंतु बॅकअप आहे विवेक वरपे. आणि मी म्हणेन ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची रिस्क घ्यायला पाहिजे. जर एखादा डायरेक्ट हिट झाला तर मॅचचं गणित बदलू शकतं आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. एक धाव प्राप्त होईल. खातं उघडलंय सौरभ शिंदे यांचं. आता अजित सुतार येथील स्ट्राईकवर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता विवेक वरपे डीप स्क्वेअर लेगला. पार्थेश भालेकर काऊ कॉर्नरला तैनात केला आहे. वन साईड जिव्हाळीचा जडेजा फिल्डिंगमधला म्हणून त्याची ओळख. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. पार्थेश भालेकर वेगाने चेंडूवर गेलेत आणि का मला वन साईड जिव्हाळ्याचा फिल्डिंगचा जडेजा म्हणतात हे मात्र दाखवत असताना अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय असाधारण झेल टिपलाय. अगदी 15 ते 20 पावलं समोरच्या दिशेने धावत जात असताना झेल टिपलाय आणि अजित पवार यांना देखील पडतावा लागेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू हवेत खेळला. अजित सुतार काऊ कॉर्नरला तैनात होते. पार्थेश भालेकर आणि अप्रतिम झेल. आणि पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर यांनी त्यांचं काम केलं. जे 2 गडी हवे होते ते बाद केले. एका मराठी सिनेमामधला डायलॉग आहे, मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि या विकेट्स घ्यायच्या ना क्रिकेटमध्ये तर टॉपच्या बॅटरच्या घ्यायच्या. त्यावेळेला तुम्ही सर्वोत्तम असता. मास्टर क्रिकेटर नितीन भालेकर यांच्यावर विश्वास दाखवलाय. 40+ खेळाडू आहेत. पाटण तालुका प्रीमियर लीग याच मैदानामध्ये झालेली दिवसरात्र स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची चर्चा आणि छाप सोडली होती. नवीन फलंदाज दाखल झालेत. शॉर्टआर्म करण्याचा प्रयत्न सौरभ शिंदे यांचा सर हातामध्ये मारला परंतु कॅच ड्रॉप आबी. आणि अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. 4 धावा प्राप्त होतील. अभिजित भालेकर होते डीप स्क्वेअर लेगला. आता मात्र बदल केला जाईल. अभिजित हरुगडे आणि कॅच मात्र तुम्हाला कुठेतरी टीमला 4 धावा प्राप्त करून दिल्यात. त्यांची जागा बदलली आणि हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी कधी तुम्ही निर्धास्त असता तुमच्याकडे चेंडू येणार नाही परंतु तुमच्याकडे झेल येतो चेंडू येतो. सौरभ शिंदे यांचा सुटलेला झेल या मॅचमध्ये कलाटणी देणार ठरू शकतो. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. अभिजित हरुगडे पहा बॅकअप आहे आणि चांगली बाब. तुमच्याकडून कॅच सुटला तुम्हाला ते विसरावं लागतं. मॅचमध्ये राहावं लागतं. मॅचमध्ये तुम्हाला लगेच यावं लागतं आणि फिरकीपट्टू म्हणून नितीन भालेकर यांची ओळख आहे. त्यांच्याकडे फक्त वय नाही आहे तर प्रचंड मोठा अनुभव. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे का अपील तर केली आहे. पंचांचा नकार. काय चेंडूला फिरवलंय. म्हणून असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जेवढे यंग टॅलेंट असेल ना तर 40+ खेळाडू पाहिजेत. अनुभवी खेळाडू पाहिजेत. प्रवीण दादा असतील नितीन हरुगडे असतील असे खेळाडू ज्यावेळेला तुमच्या टीममध्ये असतील ना त्यावेळेला तुमची टीम एक चांगलं कॉम्बिनेशन बनतं. संतुलन चांगलं राहतं. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 12. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हा देखील चांगल्या टप्प्यावर चेंडू. सौरभ शिंदे यांना जागेवर उभं ठेवलंय.
नितीन भालेकर यांची अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप 4 2 टू गो. 12 धावा फलकावर. गणेश शिंदे बाद झाले आणि तिथून कुठेतरी मी म्हणेन 20 ते 25 धावांचा फरक पडेल आता इथून. आणि गणेश शिंदेची खासियत आहे. पण दुसऱ्या बाजूला महत्त्वाची मॅच आहे. उपउपांत्यपूर्व फेरीची लढत. टॉप 4 मध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे आहेत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. अमर होते. त्याआधी संस्कार आलेत. 2 धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण संस्कार मोहिते. या खेळाडूचं ज्या प्रकारचा खेळ भरतोय यावर्षी. आणि अतुल भालेकर सारखा जर तुम्हाला गुरु भेटला, गणेश शिंदे सारखा गुरु भेटला तर तुम्हाला खेळ चांगला करण्याची प्रेरणा मिळते. 1 टू गो. एक धाव. 13 धावा धाव फलकावर. 1 टू गो. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगले एसटी रक्षण. प्रवीण हरिवडे ते देखील 40+ खेळाडू. नितीन भालेकर ते देखील मास्टर खेळाडू. आणि इथे दोघांचं संतुलन पहा, दोघांचं कॉम्बिनेशन पहा, दोघांची अगदी कम्युनिकेशन पहा. विकेटचं होईल पतन. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. 3 गडी बाद 13. नेक्स्ट मॅच नवलाई जिंती विपक्ष टीम बोत्रेवाडी. आपण सज्ज राहा दोन्ही कॅप्टन. टॉससाठी यायचं आहे. या षटकाखेर आपले नाणेफेक करणार आहोत. अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जातोय? प्रवीण हरिवडे, संस्कार मोहिते, विवेक वरपे हे 3 ऑप्शन आहेत. आता कर्णधार स्वतः सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला साई सुतार ते देखील कर्णधार आहेत. मंगलमूर्ती मराठवाडीचे फलंदाजीसाठी दाखल झालेत. 13 धावा धाव फलकावर. इथून 2-3 मोठे फटके 25-30 झाल्या तर एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. आणि ती क्षमता आहे सौरभ शिंदे यांच्याकडे. परंतु प्रवीण हरिवडे हुशार आहेत. अनुभव प्रचंड मोठा. पहिला चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. पार्थेश भालेकर प्रयत्न चांगला केला आणि अगदी सीमारेषेच्या बाहेर पकडलाय का हे पाहायचंय. येस, कॅच पकडला तेव्हा त्याचा पाय लागला होता. सीमारेषेच्या बाहेर जाऊन पकडला. इट्स अ बिगी. आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड. सौरभ शिंदे, यासाठी आम्ही उल्लेख केला की सौरभ शिंदे यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पहिला आलाय. अजून 5 चेंडू बाकी आहेत. हा बुंद्यात टाकलेला चेंडू. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय काठी काढून सौरभ शिंदे. त्रिफळाबाद. का मला मास्टर क्रिकेटर म्हटलं जातं, लिजंड क्रिकेटर? हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. मेंटर ऑफ वन साइड जिवाळा. आणि हा अनुभव तुम्ही खेळाने प्राप्त करता. त्यांना माहीत होतं की पहिल्या चेंडूवर षटकार आला, पुढचा चेंडू काय टाकायचा. आणि या गोष्टी मनामध्ये चालतात क्रिकेटमध्ये. या गोष्टी पहा. ज्या प्रकारचा रिप्ले तुम्ही पाहिला ओम साई MTCच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती. परफेक्ट यॉर्कर कशा प्रकारे असावा याचा रिप्ले तुम्ही पाहू शकता. आमचे कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 4K. नवीन त्यांच्याकडे हातार जे दाखल झाले त्याच्या माध्यमातून अनप्लेबल डिलिव्हरी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 6 वर सुजित. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 19. अजून बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. कट करायचा होता. अपील केली आहे आणि ते धाव नसेल. कारण क्रिकेट बदललंय. ICC या नियमाप्रमाणे पाटण तालुका क्रिकेटमध्ये देखील हा नियम लागू आहे. यष्टीरक्षकाच्या जोपर्यंत हातातून चेंडू निसटत नाही तोपर्यंत तुम्ही धाव घेऊ शकत नाही. चांगली गोलंदाजी प्रवीण हरिवडे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक केले. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन द सेटबॅक. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. टायमिंग जुळले. क्षेत्ररक्षक आहेत तैनात होते. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. तुरीचा प्रयत्न झालाय. तेरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अजय वरपे होते आणि त्यांनी हा खेळ सुटला. 2 धावा खर्च केल्यात.
एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि या 2 धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये आठवण येईल त्याची. टीमची धावसंख्या धावफलकावर 21-21. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला अद्याप 4. 2 to go. नवीन फलंदाज आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न साई सुतार यांचा. वेगवान चांगला कटर डॉट बॉल. एक शेवटचा चेंडू शेष. या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला, चौकार आला, षटकार आला तर एक 25 पार करेल का? परंतु समोर प्रवीण हरवडे अनुभवी खेळाडू आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला ऑफ ब्रेक. गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, विविधता आहे. धावसंख्या धावफलकावर स्थिर राहते. 21 आणि 22चा करायचा आहे पाठलाग. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी टीम वन साइड जिवाळा. 22 रन्स टू विन. चला नवलाई जिंती आणि त्यांच्या विरोधात टीम बोत्रेवाडी. टॉससाठी या. मी विनंती करेन दादासाहेब जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करत आहोत. नवलाई जिंती विपक्ष टीम बोत्रेवाडी. या दादा. अगदी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या नावाने देखील त्यांचा वाढदिवस आणि शिवजयंतीच्या निमित्ताने मोठी स्पर्धा असते. शिवाजी जाधव बॉस यांचे बंधू आणि एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. आज सातत्याने त्यांची स्पर्धा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये असते. डेट फिक्स असते. चला टीम नवलाई जिंती, संतोष डिसले आणि टीम या प्लीज. वेलकम दादा. एका बाजूला टीम बोत्रेवाडी, अजय बोत्रे आणि संतोष डिसले, दोन कॅप्टन. ऑल द बेस्ट. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. 20 चेंडूंचा सामना. अजय बोत्रे यांनी कॉल केलाय छापा आणि येस छापा झालाय. थँक्यू सो मच दादा. अभिनंदन. अजय गुलमोहर बोत्रेवाडी टॉस जिंकलाय. 20 चेंडूंचा सामना. निर्णय काय? फिल्डिंग करू मी. आजचा रविवारचा दिवस आहे. स्क्वॉड संपूर्ण असेल आणि टीमची तयारी कशी राहिली? 100% द्यायचा प्रयत्न करू. सगळे प्लेयर आहेत आमचे. अशी बागजादेवी चषक 2025चा थरार आपण पाहतोय. राजेश कुरडे यांचा वाढदिवस आहे आणि 2 दिवसीय स्पर्धा. कसं वाटलं आयुष्यात आणि काय सांगाल या स्पर्धेविषयी? आयोजन नियोजन एक नंबरच आहे. कारण काल पण मी लाईव्ह बघवतो. एक नंबरच आयोजन आहे. बॅटिंग करायची आहे. संतोष डिसले आज तुमचे चिरंजीव देखील आहेत. 20 चेंडूच्या मॅचमध्ये सामन्यामध्ये काय टार्गेट मनामध्ये सेट केलं की तिथपर्यंत जाऊया आपण टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये? टेनिस बॉल तर 50+ करायचा प्रयत्न करू मी. आज रविवारचा दिवस. नवलाई जिंती नवीन पर्वामध्ये अगदी नवीन जोशने खेळते स्क्वॉड आहे. हो संपर्क. राजेश कुराडे यांचा वाढदिवसची बागजादेवी चषक. कसं वाटलं आयोजन? आज पाटण तालुका क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक चांगल्या स्पर्धा होत असतात. प्रथम तर राजूला हा वाढदिवसाच्या शुभेच्छा येतो आणि नियोजन तर चांगलं वाटलं आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी करावं हीच अपेक्षा होतो. थँक्यू सो मच संतोष डिसले. दादांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. सर बसून घ्या दादा. टॉस जिंकला टीम गुलमोहर बोत्रेवाडी. त्यांनी सांगितलं मी प्रथमतः गोलंदाजी करू. बॅटिंगसाठी नवलाई जिंतीला निमंत्रित केलंय. धन्यवाद. पहिला चेंडू अतुल भालेकर यांनी इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. येतोय चौकार. एका बाजूला कोहिनूर ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर. ही लढाई आहे बेस्ट ऑसेस बेस्टची. पहिल्या डावामध्ये देखील अतुल भालेकर यांनी पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. तिथे देखील षटकार ठोकला होता गणेश शिंदे यांनी. अरे भाई इकडे
हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. ताकद, टायमिंग, नजाकत, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अतुल जगन्नाथ भालेकर यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय मोठा धमाका. श्री साई ऑप्टिक्स षटकार. 22चा करायचा आहे पाठलाग. आई विठ्ठल देवी चषकाचा मालिकावीराचा मानकरी. अगदी पाठच्या रविवारी जिथून खेळ सोडला तिथून कदाचित चालू केलाय का, परंतु कमबॅक करतील गणेश शिंदे. त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, जमीनलगत फटका सजवलाय. काऊ कॉर्नर आहे, डीपला एकदा प्राप्त केली जाईल. चुकी होते साई सुतार यांची. धावा मिळतील इथे देखील 4. येतोय खणखणीत चौकार. पहिल्या 4 चेंडूवर 14 धावा झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. कॅप्टन 26 3 मध्ये केल्या 14. आता अजून करायच्या आहेत अवघ्या 8 धावा. 8 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी. वन साइड जिवाळ्याचा हा वन साइड हिरो. कमी केले टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. हलक्या हाताने खेळलाय फटका. स्वीपर कव्हर आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोहीचा प्रयत्न होत असताना काय बॅटिंग केले अतुल भालेकर यांनी. श्री वाघजाई देवी चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतकवीर कोणाच्या नावावर, तर कॅप्टन 26 अतुल भालेकरच्या नावावर. 4 चेंडूमध्ये 16 धावा. खोदून काढलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मांडण्याचा प्रयत्न, परंतु पहा साई सुतार यांचा लाजवाब प्रयत्न. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोहीचा प्रयत्न, झेलचा प्रयत्न वाखणण्याजोगा केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. एका क्षणाला वाटलं की हा चेंडू मुख्य व्यासपीठावर येईल. 5 चेंडू अखेर 18 धावा. 4ची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. टॅपचा फटका मिडॉन आहे. धावा मात्र इथे प्राप्त होणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये झाल्यात 18. आता 12 मध्ये करायच्या आहेत अवघ्या 4 धावा. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचा थरार पहा. एका बाजूला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेश शिंदे यांचं नाव घेतलं जातं, परंतु जसं आपण क्रिकेटमध्ये नेहमी बोलतो, धावा करायच्या तर टॉपच्या गोलंदाजाच्या विरोधात करायच्या, विकेट्स घ्यायची तर टॉपच्या बॅटरची घ्यायची, आणि हेच अतुल भालेकर नेहमी करत असतात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बाबू हलक्या हाताने टॅप केलाय, ग्लान्स केलाय. चांगलं क्रिकेट प्रवीण हरवडे यांचं. 1 सिंगल धाव प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19. आता 3 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले आज. खेळ अतुल भालेकर यांचा पहिला सामना वगळता चांगला राहिला. पहिल्या सामन्यात आलेलं अपयश हे तुम्हाला लवकर विसरावं लागतं मित्रांनो. आता 2 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल. आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं, क्रिकेट असं होतं आयुष्य. तुम्ही अपयशी ठरलात ना, हरकत नसते. तुम्हाला ते अपयश विसरून पुन्हा एकदा भरारी घ्यावी लागते, आणि ती भरारी ते कमबॅक केलंय अतुल भालेकर यांनी. हलक्या हाताने ऑन साईडला चांगला ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. 1 धाव प्राप्त केली जाते. डीपला आहेत गणेश शिंदे. 1 सिंगल प्राप्त होते. अवघ्या 1 धावेची गरज. पाठच्या वर्षी वन साईड जिवाळ्याने 60 ट्रॉफी जिंकल्या होत्या, आणि यावर्षी सलग दुसरी जिंकेल का हे पाहायचंय. मोठी टीम वन साइड खेळ करण्यासाठी 1 धावेची गरज असताना चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. प्रवीण हरवडे यांच्या बॅटमधून आले विजयी धाव. श्री वाघजाई देवी चषक 2025 मध्ये टॉप 4 मध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरतोय वन साइड जिवाळा.